ऑनलाईन मनी गेम सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून खेळले जात होते, पण हळूहळू हे एक व्यसन बनलं आणि लाखो तरुण त्याच्या विळख्यात सापडले। सरकारच्या आकडेवारीनुसार दरवर्षी तब्बल 45 कोटी लोक यात पैसे गमावत होते। या खेळामुळे दरवर्षी जवळपास 20,000 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचा सरकारी अंदाज आहे। यामुळेच सरकारनं मोठा निर्णय घेतला। 20 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेत ऑनलाईन गेमिंग बिल पास झालं आणि दुसऱ्याच दिवशी राज्यसभेतही ते मंजूर करण्यात आलं। या कायद्यानुसार रिअल मनी लागणारे सर्व गेम्स, फॅन्टसी स्पोर्ट्स, रम्मी, पोकर, लॉटरी देशभर बंद करण्यात आले आहेत। याचा थेट परिणाम म्हणून ड्रीम11, विन्झो, MPL, पोकरबाजी यांसारख्या मोठ्या कंपन्यांना त्यांचे पैसे लावून खेळण्याचे फीचर्स बंद करावे लागले। फक्त एवढंच नव्हे तर हे खेळ चालवण्यासाठीही कडक शिक्षा ठरवण्यात आली आहे। खेळ चालवल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयाचा दंड, तर जाहिरात केल्यास 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड अशी तरतूद सरकारने या बिलामध्ये केली आहे।